ट्रॅव्हलिंग मेक्स यू रिच. हाऊ? लर्न नाव. म्हणतात ना, प्रवास ही एकमेव अशी गोष्ट आहे जी तुम्हाला श्रीमंत बनवते. माझ्या आयुष्यातला पहिला विमान प्रवास हा माझ्या एका मित्र कम बिझनेस गुरु असलेल्या व्यक्तीसोबत झाला. या व्यक्तीचे नाव होते शिरीष. शिरीष हा एका ट्रॅव्हल कंपनीमध्ये 18 वर्ष मोठ्या पदावर काम केल्यानंतर पूर्णपणे स्वतःचा बिझनेस करणारा व्यक्ती बनला होता. आणि त्या ट्रॅव्हल कंपनीच्या आधी तो टूर गाईड म्हणून काम करत होता. त्यामुळे असे कुठले पण ठिकाण नव्हतं जिथं तो गेला नव्हता. आणि मित्र तर काय सांगावे, वेगवेगळ्या शहरात, हॉटेलमध्ये, विमानात ह्याचे मित्रच मित्र. हा व्यक्ती माझा एक वरिष्ठ व्यापार सहाय्यक अधिकारी म्हणून काम करत होता. घाबरू नका, वरिष्ठ व्यापार सहाय्यक अधिकारी म्हणजे सिनियर बिझनेस असोसिएट. दिसायला अगदी साधा, पण गप्पा मारायला, किस्से सांगायला तितकाच दमदार. हसत हसत गप्पा मारत मारत कोणीही या व्यक्तीचं मित्र बनेल. मी माझी मित्र बनवण्याची कला शिरीषकडूनच शिकलो. मुंबई विमानतळावर मी पहिल्यांदाच विमानात बसणार होतो आणि त्याची ही 500,000 माहीत नाही कितवी विमानस्वारी होती. मी आपला पासपोर्ट, व्हिसा, फोटो, मी राहणार होतो त्या जागेचे हॉटेलची प्रिंट आणि अजून काय काय घेतलं नव्हतं सोबत. हा पठ्ठ्या मात्र एक छोटी बॅग गळ्यात अडकून निवांत फिरत होता. मग आम्ही चेक इन केलं. ते नाही का विमानतळावर आपल्याला गुन्हेगार असल्यासारखं चेक करतात, ते सगळं झालं आणि आम्ही विमानाची वाट बघत गप्पा मारत बसलो. मी त्याला म्हणालो, कंटाळा नाही येत का रे तुला? इतका बिझनेस करतो, इतकं फिरतो, घरी जातो कधी तू? आणि घरचे ओळखतात का इतक्या दिवसांनी घरी गेल्यावर? शिरीष म्हणाला, अरे हे माझं कमी ट्रॅव्हलिंग आहे. टूर गाईड असताना आठवत नाही मला कधी मी सण साजरे करण्यासाठी घरी होत होते. त्यालाच कंटाळून सुरू केला रे बिझनेस. आता माझ्या मनाप्रमाणे घरी वेळ देता येतो बघ. मी, करतो काय तू इतक्या प्रवासात? शिरीष म्हणाला, हे बघ, प्रवास म्हणजेच सगळं काही आहे. बिझनेससुद्धा प्रवासच आहे की. प्रवासात निरीक्षण करत बसायचं, शिकायचं. शिरीष हा माझा मित्र आधी होता, नंतर तो माझा बिझनेस असोसिएट झाला. त्याचं कामच होतं की मला बिझनेस एका वर्षात संपूर्णपणे शिकवून त्याच्यासारखे बिझनेसचे ज्ञान असलेले व्यक्ती बनवणे. त्यामुळे तो मला जागा दिसेल तिथं बिझनेस शिकवायचा. त्याचं एक वाक्य ठरलेलंच होतं, लाजत नको जाऊ रे, लाजून बिझनेस नसतो होत. खरं तर असा एखादा व्यक्ती जो तुम्हाला आयुष्याबद्दल ज्ञान देत असेल आणि तुमच्यासोबत असेल ना, अगदी मनापासून सांगतो, सोडू नका कधी अशा व्यक्तीला. मला शिरीषने अगदी कसे बसावे, कसे बोलावे, पेन कुठला विकत घ्यावा, बुटाचा आणि बेल्टचा रंग कसा बरोबरीचा असला पाहिजे, अशा कित्येक गोष्टी फ्रीमध्ये शिकवल्या होत्या. नशीब मला काय शिकवतो हा शहाणा असा विचार करून कधी सोडून दिलं नाही. अगदी निस्वार्थीपणे तो खूप छान सांगायचा. तर गप्पा मारता मारता तो मला म्हणाला, सांग बरं, विमान प्रवासामध्ये कशावर लक्ष जातं सगळ्यात पहिले? माझ्या चेहऱ्यावरचं गोड असं हास्य पाहून त्याने मला टपली मारली आणि म्हणाला, हवाई सुंदरीबद्दल नाही बोलत आहे मी मित्रा, मोठा विचार कर. मी हसत म्हणालो, अरे सगळंच रे, किती मोठं मोठं आहे इथं, सगळीकडेच जातं लक्ष, काय काय सांगू? आणि अनाऊन्समेंट झाली आमच्या विमानाची. शिरीष, चल विमानात सांगतो, एक नाही 1000 गोष्टी आहेत शिकण्यासारख्या. आम्ही चालत चालत गेलो, विमानाच्या पायऱ्या चढलो आणि शिरीषने मला दारातच थांबवले आणि म्हणाला, हे वाच, तुझ्या बिझनेसची सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची शिकवण. मी पाहिलं तर दाराच्या मध्ये गेल्यावर डाव्या बाजूला लिहिले होते, फ्लाइंग इज अ सिरियस प्रोफेशन, डो नॉट कॅरी युअर वरीज बियॉन्ड धिस पॉईंट. शिरीष, बिझनेसमध्ये लोक खूप काम करतात, पण ते अजून एक नको असलेली गोष्ट करतात, ती म्हणजे चिंता. वरी चिंता केली तर समज पैसा दूर जाणार. लिहून घे माझ्याकडून. बिझनेस ही गोष्ट सिरियस आहे, पण रिलॅक्स राहूनच केली जाऊ शकते बघ. मी काहीतरी नवीनच समजलं म्हणून करत मध्ये गेलो आणि सीटवर बसताना तो मला म्हणे, मला जर चिंता करताना दिसला ना तू, तर तुला चिंतामणी म्हणून हाक मारेल, आणि ते पण सगळ्या दुनियेसमोर. बोल, आहे का कुठली चिंता? मी स्माईल करून नकारात्मक डोकं हलवलं. काही वेळातच कॅप्टननी घोषणा केली, अनाऊन्समेंट. त्याने त्याचे नाव सांगितले, विमान किती वेळ उडेल, कधी लँड करेल वगैरे वगैरे माहिती दिली. हॅव अ सेफ फ्लाईट, इतकंच मला त्यामधलं समजलं. लगेच शिरीष मला म्हणाला, नंबर 2, हा पायलट काळा का गोरा तुला माहीत नाही, तो काय बोलला ते पण तुला धड समजलं नाही. पण सांग बरं, हा तुला मुंबईवरून दुबईमध्ये सुखरूप पोहोचवेन ह्याची किती खात्री आहे तुला? मी 1 सेकंद विचार करून म्हणालो, 100%पेक्षा जास्ती काही असेल ना तर तितकी. शिरीष स्माईल करून म्हणाला, तितकीच खात्री बिझनेस पार्टनर्सवर करायला शिक, तरच होतो बिझनेस. आणि गाणे ऐकत बसला. मी मनामध्ये माझी कोणावर इतकी खात्री आहे हा विचार करत बसलो.
तिसऱ्या वेळेस विमान हवेत असतानाच हवेची गडबड सुरू झाली आणि हवाई सुंदरीने अनाउन्समेंट केली, हवा में दबाव होने के कारण आप शायद झटके महसूस करेंगे, कुर्सी की पेटी बांध ले और निश्चिंत रहिए, धन्यवाद. शिरीष उत्साहात बेल्ट लावत लावत म्हणाला, ह्यामध्ये ना सगळ्यात मोठी शिकवण आहे बघ. मी त्याला तोडत म्हणालो, ए दादा, याला इथे हवेमध्ये गडबड झाली ना, खाली न जाता वर जाऊ आपण डायरेक्ट, नको तिथं बिझनेसचं ज्ञान देऊ नको. शिरीष हसला आणि म्हणाला, अरे माझा 1000वा विमान प्रवास असेल हा, काही होत नाही, विमान उतरू दे मग सांगतो, चिल. विमान सुखरूप उतरले. आम्ही दुबई विमानतळावरून बाहेर जाताना मी म्हणालो, सांग आता, काय तुला त्या मरणाच्या परिस्थितीमध्ये पण बिझनेसची शिकवण भेटली रे? शिरीष, पॅनिक सिच्युएशन्स असतात ना, अशी परिस्थिती जिथे खूप भीती वाटते, आपल्या हातात कुठलीच गोष्ट नाही असे वाटते, तेव्हा काय करावं हे त्या हवाई सुंदरीने एकदम छान शिकवलं बघ. मी लगेच, काय केलं तिने असं? एक अनाउन्समेंट तर केली. शिरीष, तीच महत्त्वाची आहे गदड्या. आपले शब्द एक एनर्जी, ऊर्जा निर्माण करतात आणि बोलण्यापासूनच सुरुवात होत असते कुठल्याही बिझनेसची. आता बघ, तिला तिथे असं पण बोलता आलं असतं ना की आपण खूप मोठ्या संकटात आहोत, आता देवाची प्रार्थना करत राहा, तुमचा देवच तुम्हाला वाचवू शकेल, आम्ही तर पूर्ण प्रयत्न करू, पण टेन्शन घेऊ नका, तू बेल्ट लावून घ्या लवकर लवकर. बोलली का ती अशी? नाही ना. शब्द एक काय होते, हवा में दबाव होने के कारण आप शायद झटके महसूस करेंगे, कुर्सी की पेटी बांध ले और निश्चिंत रहिए. झालं पब्लिक, निश्चिंत, निश्चिंत रहिए. टेन्शन शब्द वापरला तरी का? बिझनेस करणार आहेस तू अजिंक्य, शिकून घे कुठले शब्द वापरले पाहिजे कुठले नाही. आणि भर पुढे अजून कोणीतरी भेटलं म्हणून निघून गेला. काय मज्जा आहे ना या माणसाची. शिरीष हा प्रत्येकाला आपल्या जवळचे ज्ञान दिले पाहिजे या मताचा होता. आणि ज्ञान वाटत गेला आणि खूप श्रीमंत झाला. कशी गंमत आहे ना. जे होतं नव्हतं ते सगळं दिलं, देत राहिला आणि तरी श्रीमंत झाला. मला एकच समजलं, बिझनेस हा दिल्याने होत असतो. बिझनेसमन हा देणारा असावा. प्रसिद्ध उद्योजक अझीम प्रेमजी, अंबानी, बजाज, अदानी हे सगळे वर्षाला करोडो रुपये दान करतात. विप्रो कंपनीचे मालक अझीम प्रेमजींनी 9,713 करोड रुपये दान केले 2020-21मध्ये. ते जर आपण दिवसाला मोजायला गेलो ना तर दिवसाला 27 करोड रुपये होतात. कित्येक जणांचे तितके उत्पन्न सोडा, विचार पण नाही आहेत. 27 करोड दिवसाला दान कमवणं वेगळं. पण आपण आहोत साधी माणसं, आपण काय दान करणार? मी सांगतो, करोड जरी दान करू शकलो नाही ना तरी शिरीषसारखे आपल्याकडे असलेले आपले अनुभव, आपले चांगले विचार, मदत, प्रशंसा, प्रोत्साहन नक्की येता जाता निस्वार्थपणे दान करूया. माझा व्यापारमधून आम्ही पण आमच्याकडे असलेले अनुभव तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत असतो. तर अशाच गोष्टी तुम्हाला समजून घ्यायला, ऐकायला आवडत असतील तर आम्हाला नक्की स्पॉटिफायवर फॉलो करा, आमची वेबसाईट नक्की व्हिजिट करा आणि या गोष्टीमध्ये काही शिकले असताल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हो, आमचा व्हॉट्सॲप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. उद्योजकतेचा सुटला आहे सगळीकडे वारा, अजिंक्यचा तुम्हाला सायोनारा. धन्यवाद.